माझ्या घरातलंच नाही, माझ्या गावातली पण मी पहिली मुलगी आहे गव्हर्नमेंट जॉब मिळवणारी. रिझल्ट सगळ्यांचाच येतो, फक्त थोडा वेळ द्या, स्वतःला वेळ द्या, स्वतः खूप म्हणजे तुम्ही कुठे कमी पडताय हे बघा. माझ्या घरच्यांनी पण मला बोलले, इव्हन माझं महावितरणमध्ये झाल्यावर पप्पा असं पण म्हणले, ठीक आहे आता इथे स्टॉप कर, कारण मला अभ्यास करायचा होता, पुढे एक्झाम क्रॅक करायच्या होत्या. चॅलेंजेस तर प्रत्येक सेक्टरमध्ये असतील तुम्हाला. बँक असो, आपण म्हणतो बँकेचं खूप हॅडॅक आहे. म्हणजे मला इव्हन RRB PO सुद्धा बोलले, जे सर आहेत सध्या जॉईनिंग, ते सुद्धा बोलले, यार तुला रिलॅक्स आहे महावितरण, तू का बँके साईडला येतेय. आपण म्हणतो जसं म्हणजे घरून अभ्यास होईल, पण हे जे इन्व्हायरमेंट असतं ना, जिथं हे संभाजीनगरला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये म्हणजे त्या सेक्टरमध्ये बघायला भेटतं ना, त्या एरियामध्ये, हे आपण घरी नाही होत. शेवटी घरचे तर समाजात राहत असतात, त्यांना पण समाजाचं म्हणजे ऐकावंच लागतं. तुम्ही 2-3 वर्ष 3-4 वर्ष जर बँकिंग सेक्टरला देताय, तर तुम्ही असं चॅप्टर स्किप नाही केले पाहिजे. सॅटर्डे संडे सर कधी सुट्टी असती तर मेहंदीची ऑर्डर वगैरे घ्यायची. तर त्यामुळे माझं असं होतं की मी रात्री 3-4 पण वाजले तर मी होमवर्क त्याच दिवशी कंप्लीट करायची. तुम्हाला काय वाटतं की सोशल मीडिया वापरणं हे चुकीचं आहे की सोशल मीडियाचा योग्य उपयोग केला तर आपल्याला युजफुल आहे? तर मला वाटतं डिस्कशन पण केलं पाहिजे आणि मी एक नॅशनल लेवलच्या सरांना पण फॉलो केलं आणि तुम्ही 1-2 सोर्स तर वापरलेच पाहिजे. दुसऱ्याचे सिलेक्शन होत आहेत, आपलं सिलेक्शन होत नाही, सोशल मीडियावरती दुसऱ्यांच्या स्टोरी आपण पाहतोय, ह्याला महत्व नाहीये. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सक्सेस स्टोरीमध्ये आज आपल्या बरोबर आहेत पूनम मॅडम, ज्यांचं सिलेक्शन हे RRB PO म्हणून झालेलं आहे, जे आत्ताच वेटिंग लिस्ट क्लिअर झाली त्याच्यामध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. पण ह्या जी स्टोरी असेल या स्टोरीमध्ये खूप साऱ्या गोष्टी अशा इंटरेस्टिंग असतील, कारण बऱ्याचशा मुलीला जे चॅलेंजेस येतात ते त्यांनी पण पाहिलेले आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्यांनी जॉब करून इथपर्यंत ते आलेले आहेत. म्हणजे जे महावितरण असेल पहा, याच्यामध्ये ते ऑलरेडी जॉब करतायत, आजही करतायत, आणि त्याच्यानंतर झालेलं हे सिलेक्शन असेल. तर या सगळ्या ज्या काही तुमच्या जी स्टोरी असेल ती स्टोरी आपल्याला व्यवस्थितपणे त्यांच्याकडून जाणून घ्यायची. त्यांच्या लाईफमध्ये आलेले चॅलेंजेस, त्यांनी अभ्यास कसा केलाय, दुसरी महत्त्वाची गोष्ट घरची परिस्थिती, या ज्या सगळ्या गोष्टी असतील, एक महिला म्हणून आपण ज्यावेळेस जॉबला लागतो त्याच्यानंतर दुसऱ्या जॉबसाठी प्रिपरेशन करतो, या सगळ्या गोष्टी आज आपल्याला त्यांच्याकडून जाणून घ्यायच्या. तर या कार्यक्रमामध्ये पूनम मॅडम तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सर. ह्याच्यामध्ये पहिलं आमच्या प्रेक्षकांना किंवा विद्यार्थ्यांना सांगा की तुमची जी बेसिक इन्फॉर्मेशन असेल की तुम्ही कुठून बिलॉंग करताय, तुमचं शिक्षण कशात झालंय? ओके. गुड इव्हनिंग सर. माझं नाव पूनम बद्रीनारायण सारडा. मी BCom झालेलं आहे माझं आणि MCom पण झालेलं आहे SRTM युनिव्हर्सिटी नांदेडमधनं. त्यानंतर मी महाराष्ट्रातूनच बिलॉंग करते, जालना डिस्ट्रिक्टमधनं, वाकुळणी इथनं. आणि त्यानंतर माझं क्वालिफिकेशन MCom. MCom झालेलं आहे. अच्छा. मला हे सांगा की ज्यावेळेस तुम्ही MCom केलंय, तर तुम्हाला असं BCom केल्यानंतर MCom ची का गरज वाटली? कारण बरेचसे जे विद्यार्थी असतील ते BCom वरती स्टॉप होतात आणि बँकिंग एक्झामचं प्रिपरेशन करतात. सर बेसिकली मला असं वाटतं की MCom केलं तर पोस्ट ग्रॅज्युएशन बेसिस ज्या एक्झाम निघतात, तर त्यासाठी त्याचा यूज होतो. त्यानंतर पुढे प्रमोशनसाठी पण यूज होतो पोस्ट ग्रॅज्युएशनचा. पण असं काही नाहीये. तर तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करायची असेल तर तुम्ही BCom वरही स्टॉप होऊ शकता. कारण इथे बेसिक तुम्हाला क्वालिफिकेशन फक्त ग्रॅज्युएशन जरुरी असतं आणि ग्रॅज्युएशन बेस पण विद्यार्थी म्हणजे लवकर जर जॉब मिळवायची असेल तर BCom करून थांबून तुम्ही प्रिपरेशन करू शकता कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स. ओके. म्हणजे BCom केलं तरी पण चालेल, असं हो, काही नाही की चालतं. कंपल्सरी काही की कंपल्सरी MCom नाही MCom. MCom करणं. परंतु तुम्ही मग याच्यामध्ये बरेचसे विद्यार्थी BCom करून MBA करतात. ओके. तर मग MBAचा तुम्ही निर्णय का नाही घेतला? सर बेसिकली माझं बॅकग्राऊंड BCom होतं अकाउंट सेक्टरनं, तर मी MComच केलं कारण मला साइड बाय साइड माझे क्लासेस पण चालू होते अच्छा. आणि त्यामुळं. त्यामुळे तुम्ही फक्त MCom केलं. हो. मला याच्यामध्ये अजून एक दुसरी गोष्ट सांगा, की तुमचे सिलेक्शन मी फक्त महावितरणच सांगितलंय मुलांना, हो पण सर. तुमचे सिलेक्शन हे IDBIमध्ये पण आहेत. हो. एक्झिक्युटिव्ह असेल, जॅम असेल. हो. तर मला हे सांगा, की असे मल्टिपल सिलेक्शन घ्यायला तुमच्याकडे अशा कोणत्या स्ट्रॅटेजी होत्या, की ज्याच्यामध्ये तुम्हाला हे मल्टिपल सिलेक्शन भेटले? असं स्ट्रॅटेजी तर एकच होती आणि कन्सिस्टन्सी होती. हं. कन्सिस्टन्सी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. येस. रिझल्ट येत येत जातात. काही येतात, काही थोड्या मार्कने राहतात.
माझे बाकीचे पण रिझल्ट्स काही 1 मार्क, 2 मार्क, 1.5 मार्क असंच राहिलेले आहेत. हं. पण मग सगळ्यात अगोदर माझा महावितरणचा रिझल्ट आला हं. आणि ते गव्हर्नमेंट असल्यामुळे मी तेच जॉइन केलं. अच्छा. त्यानंतर माझा आय-डी-बी-आय एक्झिक्युटिव्ह आणि आय-डी-बी-आय जाम क्लिअर झाला. हं. देवगिरी बँकेचा पण क्लिअर झाला क्लर्क म्हणून. अच्छा. पण मग ते सगळं काही मी नाही केलं जॉइन आणि आणि ते महावितरण महावितरण कारण केलं. मला अभ्यास करायचा होता. हं. पुढे एक्झाम क्रॅक करायच्या होत्या. हं. त्यामुळे मी महावितरण 5 डे वर्किंग आहे, रिलॅक्स पण आहे आणि साइड बाय साइड अभ्यास पण होतो. अच्छा. त्यामुळे महावितरण केलं. महावितरण केलं. मग हं. मला एक सांगा, की ज्यावेळेस एखादा जॉब लागतो, त्यावेळेस माणूस अजून रिलॅक्स होतो, हो. की ठीक आहे यार, की आपल्याला जॉब आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पैसा भेटतोय. पण मग तुम्हाला असं का वाटलं, की नाही मी आर-आर-बीचं पण प्रिपरेशन केलं पाहिजे? नाही सर बेसिकली मला 3 वर्ष तर झालेत हं. अभ्यास करून. हं. तर मी बँकिंगचाच अभ्यास केलेला. हं. असं नाही मी महावितरणसाठी काही केलं नाही. हं. स्पेशल त्याचा पण अभ्यास केलेला. हं. पण मी सॅटिस्फाईड नव्हते त्या जॉबमध्ये. कारण ओके. मला ग्रोथ हवी होती हं, हं. आणि सॅलरी पण जे सगळ्यांचं बेसिकली ड्रीम आपण असतं. सॅलरीसाठीच जॉब करतो. बरोबर आहे. सॅलरीसाठी त्यामुळे मी केलेलं. अच्छा. मागच्या वर्षी पण माझा आर-आर-पी 1.5 मार्कनं राहिलेला. हो, हो. यावर्षी पण वेटिंगला होता. अच्छा. मग मला हे आणि सांगा, मला की असं होतं, की हां, मी त्या स्टेजपर्यंत जातीये. हं. जर मी तिथं ती लाईन टच करून येते वापस, तर माझ्यात तुम्हाला काहीतरी गट्स आहेत. काहीच गट्स आहेत. तर त्यामुळे त्याच्यामुळे मी तुम्ही प्रिपरेशन फुल सोडलं नाही. प्रिपरेशन केलं. हां. मला हे सांगा, की ज्यावेळेस आता तुम्ही जॉबला कुठं होतात? आता मी महावितरण? महावितरणला माझी जालना पोस्टिंग होती. अच्छा. तर तिकडे अपडाऊन करायची आणि आता 8-15 दिवस झाले माझी ट्रान्सफर संभाजीनगरला झाली. मग असं नाही वाटत, की मी संभाजीनगरलाच आले आता प्रॉपर मी महावितरणलाच कंटिन्यू करावं? नाही सर, ग्रोथ मॅटर करते लाईफमध्ये. म्हणजे पैसा पण इम्पोर्टंट आहे, ग्रोथ हां. पण इम्पोर्टंट आहे. आपण रिलॅक्स आहे. चॅलेंजेस तर प्रत्येक सेक्टरमध्ये हं, हं. असतील तुम्हाला. हं. बँक असो, आपण म्हणतो बँकिंगचं खूप हेडॅक आहे. हं. म्हणजे मला इव्हन आर-आर-बी पी-ओ सुद्धा बोलले हां. जे सर आहेत सध्या जॉइनिंग. हं. ते सुद्धा बोलले, "यार तुला रिलॅक्स आहे महावितरण. तू का महावितरण. बँके साइडला बँके येतीये?" साइडला आहे. पण नाही, हे पर्सनल डिसिजन आहे माझा आणि अच्छा. ग्रोथ इम्पोर्टंट आहे. ग्रोथ इम्पोर्टंट आहे. त्यामुळे कारण परिस्थिती हे शिकवते आपल्याला. कारण हां. मेन आहे परिस्थितीमुळे आपल्याला काही निर्णय घ्यावं लागतात. तसंच त्यांच्या परिस्थितीमुळे त्यांनी निर्णय घेतात, की ते महावितरण सोडून बँकेमध्ये येतात. पण दुसरी महत्त्वाची गोष्ट, की तुम्ही संभाजीनगरवरून जालन्याला जात होतात. हो सर. आता बऱ्याच वेळेस ज्यावेळेस तुम्ही फोन करता, तुम्ही ट्रेनमध्ये होतात, कुठे हे होतात. मला हे सांगा, की ही जी ॲडजस्टमेंट असेल, हे का हां. केलं? कारण तुम्ही तर प्रॉपर जालन्याचे आहात. हो सर, पण आपण म्हणतो जसं म्हणजे घरून अभ्यास होईल. हं, पण हे जे एन्व्हायर्नमेंट असतं ना, जिथं हे संभाजीनगरला कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये हं. म्हणजे त्या सेक्टरमध्ये जे बघायला भेटतं ना त्या एरियामध्ये, हे आपण घरी नाही होत. नाही जर होत. मी तिथं पण जालन्याला रूम करून राहिली असती, हं, अभ्यास केला असता, हं, पण कधीतरी कंटाळा येतो. यार आज हं. ऑफिसमध्ये जास्त काम झालेलं बरं. आहे, हं. मार्च एंडचा लोड आहे, हं. कुठे अभ्यास करणार आहे? हां. आणि इथे म्हणजे मी येऊन जाऊन अभ्यास करायची आणि ट्रेनमध्ये पण येऊन लेक्चर्स करायचे. अच्छा. सकाळी लवकर जायचे तर 2 तास ऑफिसमध्ये अभ्यास करायचे. ओके. हां. मग मला हे सांगा, की जे की तुम्ही आत्ता म्हणत होता अप एंड डाउन करते आणि त्याच्यानंतर येऊन अभ्यास करते. हं. ही मनस्थिती राहत होती का तुमची? कारण तुम्ही ज्यावेळेस ऑफिसमधून येतात, आता बऱ्याच वेळेस आता आम्ही जॉब केलाय. जॉब केल्यानंतर ज्यावेळेस आपण ठरवतो, की मला आज अभ्यास करायचा आहे. पण ज्यावेळेस तुम्ही जॉब करून घरी येता, तर मनस्थिती नाही राहत. अ, मग हे प्रिपरेशन कसं केलं तुम्ही? सर माझं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तर मी मेडिटेशन करते अच्छा. आणि डेली करते. याचा ओके. इफेक्ट म्हणजे हळू जाणवतो तुम्हाला, पण हं, खरंच जाणवतो. कारण माझ्याकडे फक्त म्हणजे जॉबमध्ये माझं काही बॅक एंडला नव्हतं. मला हं, कस्टमर हँडलिंग होतं. हं. बाकी मला मार्च एंडला तर वसुली पण होते. म्हणजे असं नाहीये की म्हणजे तुम्ही हां, एन-पी-ए रिकव्हर करू शकता हां, बँकेत. आरामात. त्यामुळेच म्हणलं ना चॅलेंजेस प्रत्येक अच्छा. सेक्टरमध्ये. हां, हां. तर म्हणजे असं नाही राहत. मेडिटेशन केलं सकाळी. माझी रुटीन ठरलेली होती. मी हं, 7च्या ट्रेनने निघायचे. ट्रेनमध्ये सकाळी जी-एचं वगैरे लेक्चर करून घ्यायचे. हं, मग तिथं गेल्यावर इंग्लिशची मॉक टेस्ट देणं, एनालिसिस करणं. हं. त्यानंतर मग सेक्शनल मॉक पण मी ऑफिसमध्ये वेळ भेटला तसं देऊन घ्यायची. पण कधीच असं म्हणजे कन्झ्युमरला हे करून अभ्यास नाही केला. अच्छा. अगोदर कन्झ्युमर हँडलिंग वगैरे सगळं नंतर. पण इव्हन माझा स्टाफ पण सपोर्टिव्ह होता सर, हं. जसं माने सर वगैरे. त्यांनी म्हणजे सपोर्ट केला. "हां, तू टेस्ट देते का? ठीक आहे मॅडम, हे काम तुम्ही नंतर करा." अच्छा. म्हणजे तुमचं स्टाफ होऊ पण द्या. सपोर्टिव्ह होता. हां, स्टाफ सपोर्टिव्ह होता. त्यांना पण असं वाटायचं यार म्हणजे ते असं म्हणायचे, की "आता आम्ही नाही करू शकत, पण तू करतीये ना, हं, हं. तर तू ग्रोथ कर. इम्पोर्टंट आहे, तू बरोबर. कर." मग मला हे एक सांगा, बी-कॉम वाल्यांचा प्रश्न असतो. तुमचं महावितरणमध्ये काम काय असतं? कारण महत्त्वाचा प्रश्न आहे, की महावितरण म्हटलं, की वायरमन दिसतात, कुठे ते आकडे प्रत्येकाला. दिसतात. सर माझ्या म्हणजे माझ्या गावात पण इव्हन माझ्या गल्लीत सगळ्यांना असं वाटतं, की "यार तू म्हणजे लाईनमनच्या वा सर्व्हिसला आहे का? तुला म्हणलं यार मला तर ताराचा एक पण म्हणजे अच्छा. तार माहीत नाही कशासाठी लागतो." तर हे काही मॅटर नाही करत. म्हणजे माझं सगळं ऑडिटर आणि बिलिंग साइडला काम होतं. हं, जालन्याला मी बिलिंग करायचे. आता हं. इथे ऑडिट वगैरे आहे. तर तुमचा बी-कॉमचा फायदा असं तसा काही होत नाही. पण जो बेसिक आहे, तुमचे फॉर्मॅट आहे, फॉर्म्युला आहेत, हे तुम्ही अगोदर कुठेतरी अकाउंटमध्ये अभ्यासलेले असतात आणि ते तुम्हाला इथं लवकर शिकायला मिळतात फक्त. अच्छा. प्रॅक्टिकल नॉलेजमध्ये यूज होतो का हां, बी-कॉमचा? कारण बेसिक बेसिक होतो, बाकी जास्त नाही. बाकी जास्त नाही. ओके. मग महावितरणमध्ये तुमचं काम काय होतं? ॲक्चुअल काम काय होतं? माझं बिलिंग होतं. हं, जे कन्झ्युमरचे बिल वगैरे येतात, हं, त्यांचा काही प्रॉब्लेम असेल तर, काही फॉल्टी असेल तर हं. ते सुधारून देणं म्हणजे अच्छा. कन्झ्युमर बेस होतं.
ओके. कन्झ्युमर हँडलिंग होते. दुसरी मला एक गोष्ट सांगा, की बी-कॉम विद्यार्थी जे असतील, ह्यांना महावितरणमध्ये तुम्ही तर गेले, पण याच्या व्यतिरिक्त कुठे चान्सेस असतात का? तुम्ही फॉर्म भरले होते का? असतं ना सर, असं बँकिंग म्हणूनच तयारी नाही. हं, पण महावितरण आहे, महाट्रान्सको आहे, महाजनको आहे. महाट्रान्सकोचा मी पण दिलेला हं. आणि खरंच जॉब नसल्यापेक्षा काहीतरी असलेलं हे कधी पण बेटर आहे. अच्छा. तर हे त्याच म्हणजे तिकडे पण ग्रोथ आहे, फक्त थोडी स्लो आहे. त्यामुळे मी हं. बँकिंगमध्ये बँकिंग. शिफ्ट व्हायचं डिसिजन घेतला. तुमच्याकडे ऑप्शन आहे म्हणून तुम्ही ते निवडला. पण हां. ऑप्शन नाही तर हा बेस्ट आहे. काही नाही, हा अडचण नाही. बेस्ट आहे. काही नसण्यापेक्षा तुम्हाला काहीतरी जॉब असलेला तुमच्याकडे आणि तो असं पण गव्हर्नमेंट आहे ना, असं बरोबर नाहीये आहे. प्रायव्हेट आहे. आणि ओके. 5 डे वर्किंग आहे, रिलॅक्स आहे. तुम्ही पुढचं पण प्रिपरेशन करू शकता. बरोबर आहे. याच्या व्यतिरिक्त अजून कुठले फॉर्म भरले होते का तुम्ही? महावितरण व्यतिरिक्त? नाही सर, महाट्रान्सको आणि महावितरण दिला मी अच्छा. आणि बाकी सगळे बँकिंग साइडचेच. ओके. मग याच्यामध्ये आता प्रिपरेशन जे असेल ते तुमचं किती दिवसाचं आहे? आता माझं 3 ते 4 वर्षाचं आहे सर. अच्छा. तर 3 ते 4 वर्षात तुम्ही ह्या 3-4 पोस्ट मिळवल्या. पण याच्यामध्ये अनेक फेल्युअर्स तुम्ही पाहिले असतील. खूप जास्त. एक एक मुलगी म्हणून मला एक सांगा, की मुलीच्या पाठीमागे हा प्रेशर असतो, की घरचे लग्नाचा विषय काढतात. बऱ्याचशा गोष्टीमध्ये रिस्ट्रिक्शन तुम्हाला लागतात. हो सर. मग एक तुमच्या घरच्यांनी पण तुमच्यावर रिस्ट्रिक्शन नाही आणले का? सर म्हणजे शेवटी घरचे तर समाजात राहत असतात ना, हं, हं. त्यांना पण समाजाचं म्हणजे ऐकावंच लागतं. बरोबर. माझ्या घरच्यांनी पण मला बोलले, इव्हन माझं महावितरणमध्ये झाल्यावर पप्पा असं पण म्हणले, "ठीक आहे, आता इथे स्टॉप कर ना. हं, हं. आता लग्न वगैरे लग्न. बघू." हं. असं. पण माझं असं, "पप्पा 1च वर्ष द्या हं, फक्त." हं, हं. आणि त्यामध्ये मी त्यांना दुसरी पोस्ट काढून दाखवली. कारण मला माहीत होते, की माझ्यात तेवढे गट्स आहे आणि मी करत आहे. तेवढी काय? कन्सिस्टन्सी हं, पण आहे. त्यामुळे मग पप्पांनी पण वेळ दिला आणि हं, खरंच माझ्या घरच्यांचं, मम्मी-पप्पाचं पण थँक की त्यांनी इतक्या दिवस मला सपोर्ट केला. हं. वेट केला माझ्या रिझल्टचा सुद्धा. म्हणजे असं वाटतं आपल्याला, पण आई-वडील पण आपल्यासाठी प्रे करत असतात. बरोबर आहे. आणि बऱ्याचशा वेळेस मीही पाहिलंय, आम्हालाही ते फेस करावं लागते. ज्यावेळेस आम्ही काउन्सिलिंग करतो, बरेच पॅरेंट्सचे आम्हाला फोन येतात, की "सर आता बस झालं, हं. मुलगी आहे, आम्हाला लग्नाचं पाहायचंय." तर या सगळ्या गोष्टी पाहत असताना आम्हालाही वाटतं, की या मुलीमध्ये कॅपॅसिटी पण एक 30, 23, 24 वर्ष वय झाल्यानंतर एक मुलींचं तिथून पुढं खूप सारे बंधनं अडकले जातात. हं. तर मग याच्यामध्ये तुम्ही तुमचा घरचा प्रेशर आणि तुमचा जो अभ्यास असेल, तो कसा बॅलन्स केला? सर असं नाही मी घरच्यांना अव्हॉइड केलं. त्यांच्याकडे पण लक्ष दिलं. हं, पण मला माहिती होतं आणि मी फक्त घरच्यांना समजून सांगितलं, की हे माझे रिझल्ट इतक्या-इतक्या मार्कने जात आहेत. हं, हं. थोडा वेळ दिला तर येईल फायनल रिझल्ट बरोबर. आणि घरच्यांनी तेवढा विश्वास ठेवला. हं. त्यामुळे शेवटी आज रिझल्ट आहे. जर विश्वासाला पात्र आहे म्हणून त्या हां, गोष्टी तुम्ही त्यामुळे केल्या. आहे. अच्छा. याच्यामध्ये मला हे सांगा, की ज्यावेळेस तुम्ही हे प्रिपरेशन करत होता, ज्यावेळेस तुम्हाला महावितरणचा जॉब नव्हता, हं. ज्यावेळेस तुम्ही फेल्युअर आलं, कारण तुम्ही एक पेपर तर दिला नसेल, अनेक पेपर दिले सर. असतील. एवढे सगळे पेपर दिल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस फेल्युअर येतं, तुम्ही त्यावेळेस काय केलं? कारण विद्यार्थी ज्यावेळेस फेल होतो ना, त्यावेळेस सगळं संपल्यासारखं वाटतं. हो सर. म्हणजे मलाही असं झालेलं. हं, माझं हे मागच्या 1-2 वर्षामध्ये रिझल्ट्स आहेत सगळे. हं, हं, जसं महावितरणचा आला हं, 1 एप्रिल 2025 ला मी जॉइन झाले. तेव्हा फेब्रुवारीमध्ये रिझल्ट आलेला. हं, त्यानंतरच माझा आय-डी-बी-आय एक्झिक्युटिव्ह जाम. हं, अगोदरचे 3 वर्ष माझा एकही रिझल्ट नव्हता कुठला. अच्छा, पण तरी पण म्हणजे मी गिव्ह अप आत्तापर्यंत कोणत्याच गोष्टीत नाही केलेलं अच्छा, म्हणजे बाकी पण मी ऑर्डर्स वगैरे जे काही बिझनेस वगैरे करते साइड बाय साइड अच्छा. त्यामध्ये पण बिझनेस पण सुरू आहे तुमचा? हां, म्हणजे मी एक मेहंदी आर्टिस्ट आहे. ऑर्डर्स वगैरे पण घेते. अच्छा, म्हणजे फायनान्शियल कंडिशन नाही तेवढी घरची त्यामुळं अच्छा. त्याच्यामुळे त्यांना पण तुम्ही साइड सपोर्ट बाय करते. साइड हां. करताय. ओके. म्हणजे घरच्यांना पण तेवढा विश्वास आहे, ती मेहनत करतीये. तर बरोबर आहे. त्यामुळं त्यामुळे केलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, की एक घरच्या सगळ्यात मोठी व्यक्ती तुम्ही आहात हो. मुलांमध्ये. तर तुमच्यावर एक वेगळी जबाबदारी असते. कारण मोठा असल्यानंतर जबाबदारी जास्त पडते. तर मग ह्या सगळ्या सिच्युएशन कशा तुम्ही ॲज अ महिला म्हणून कसं करताय? सर माझं असं होतं, की आम्ही 3घी बहिणी आहेत हां. आणि मी मोठी आहे. 2 नंबरची अजून 2 बहिणी आहेत छोट्या हं. मला आणि 2 नंबरची थोडी पॅरालिसिस आहे, अच्छा. अपंग आहे अप्पा. आणि एक छोटी 8वी ला आहे सध्या. ओके. पण माझं असं होतं, मी जर म्हणजे आम्ही छोट्या गावात राहतो, बरोबर आहे. छोट्या गावातून बिलॉन्ग दिलं. करतो. हां. तर म्हणजे मेंटॅलिटी गावा साइडची असते ना बरोबर आहे. हो, आई-वडिलांची हो. आणि जर मी पुढे गेले, तर त्या दोघी जणी बाहेर पडतील बरोबर आहे. किंवा हो. पुढे शिकतील. आज बरोबर. मीच लग्न करून बसले, तर तर मग त्या अवघड आहे. दोघींना पण म्हणजे स्कोपच नाही राहणार स्कोपच काही. नाही. हं. आता माझी जी 2 नंबरची बहीण आहे, ती पण एम-पी-एस-सीची तयारी करते. अरे वाह! पण म्हणजे मी आहे म्हणून सपोर्ट कारण घरचे पण विश्वास ठेवतात. ठीक आहे, बरोबर. करताय असं. करताय. मग याच्यामध्ये मला हे सांगा, की ज्यावेळेस तुम्ही डेली शेड्यूल बनवत होतात, मी हं. थोडंसं अभ्यासाकडे वळतो, ओके. की याच्यामध्ये हे सांगा, की नेमकी तुम्ही जे काही विषय असतील, एक तर बँकिंगला लिमिटेड विषय आहेत, हो, परंतु लिमिटेड असून सुद्धा एक्झाम निघत नाही बऱ्याच मुलांचा. असा विद्यार्थी नाही, की इथं तो टाईमपासला आलेला आहे. सगळे विद्यार्थी अभ्यास करताय. हो. पण नेमकी चुकतंय काय मुलांचं मग? सर रिझल्ट्स तर प्रत्येकाचे येतात. कन्सिस्टन्सी ठेवा. थोडा वेट करा. प्रत्येकाचा टाईम वेगळा असतो. असं नाही आज माझ्या मित्राचा ह्या वर्षी रिझल्ट आला तर माझा नाही आला. तुमचा टाईम वेगळा असेल. तुमचा 2 वर्षानंतरही रिझल्ट येऊ शकतो. असे माझ्यासोबतचे पण फ्रेंड्स आहेत, हं. की यांचे 2 वर्ष अगोदरच रिझल्ट्स आले अच्छा. आणि मला 2 वर्ष लागले. 2 तर वर्ष असं लेट नाहीये. झाले. तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवा. तुमचे प्रयत्न प्रामाणिकपणे करा. तुमचे पण रिझल्ट्स येतील आणि हो. स्वतःवर विश्वास ठेवा. गिव्ह अप करू नका कोणत्याच पण गोष्टीतून. ज्यावेळेस तुमचा रिझल्ट नाही आला आणि मित्राचा आला,
त्यावेळेस थोडंसं वाईट वाटतं की नाही? वाटतं सर, पण आपल्याला माहित असते आपल्याला करायचंय. हां, कारण शेवटी आपण गिव्ह अप तर नाही करू शकत आणि बरोबर. घरी असं खाली आत्ता नाही जाऊ शकत. बरोबर आहे. त्यांनी पण काहीतरी विश्वासाने आपल्याला ते हं, पाठवलेलं असतं. त्याच्यामुळं तुम्ही हो. गिव्ह अप नाही केलं. नाही केलं. दुसरं असं की थोडंसं मी विषयावाईज येतो. मला हे सांगा, की बरेचसे जे विद्यार्थी असतील ते विचारतात, की ज्यावेळेस तुम्ही पॉडकास्ट घेतात त्यावेळेस प्रश्न जे रिझनिंग असेल, क्वांट असेल ह्यांच्या स्ट्रॅटेजी विचारा. आता ओके. मला हे सांगा, की रिझनिंगमध्ये कोणत्या पद्धतीने तुम्ही गेले, की रिझनिंगमध्ये तुमचा चांगला स्कोर येण्यासाठी? क्वांटमध्ये कसे गेलात आणि इंग्लिशमध्ये कसं गेलात? ओके. मी अगोदर रिझनिंगचं सांगते. हं, रिझनिंगचं तर मी अगोदर सगळं बेसिक अटेम्प्ट करायचे. हं. नंतर पझल्स वगैरे आणि लास्टला ब्लड रिलेशन ओके. आणि क्वांटचं पण अगोदर बेसिक नंतर माझं डी-आय, के-स्टेटवर छान होत होतं. म्हणजे अच्छा. चांगलं होतं केसलेट माझं. चांगलं आहे. के-स्टेट, डी-आय हं. दोन्ही पण. ते करायचे आणि नंतर वर्ड प्रॉब्लेम्स आणि खूप जणांचं असं बघते मी 3-4 म्हणजे 3-4 काय म्हणतात सब्जेक्टचं जे हे टॉपिक असतात हं. कमर्शियलचे ते बरोबर. स्किप करता. हो, हो. पण मला नाही वाटत स्किप करायला पाहिजे. जर तुम्ही 2-3 वर्ष, 3-4 वर्ष जर बँकिंग सेक्टरला देताय, तर तुम्ही असं चॅप्टर स्किप नाही केले पाहिजे मला असं अच्छा. वाटतं. पण कारण कधी तो कधी-कधी 1 असं मार्क होतं ना देऊन जातो हां, तुम्हाला. पण 1 मार्क ठीक आहे. पण तो चॅप्टरच कधी-कधी कमर्शियलचे समजत नाही. मग ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे? कारण बरेचसे आत्ताही मी विद्यार्थी पाहतोय ज्यावेळेस काउन्सिलिंगला येतात, तर कधी-कधी त्यांना ते एक्झाम्पलच समजत नाही. हे कशावर समजेल? प्रॅक्टिसने जमू शकतं का? नाही सर प्रॅक्टिसने होईल तेवढी प्रॅक्टिस करा. अच्छा. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मची प्रॅक्टिस करा. कारण तुम्हाला त्या कमर्शियलच्या क्वेशनची जी लँग्वेज असते ना, ती हं. प्रत्येक म्हणजे प्लॅटफॉर्मवर वेगळी बघायला भेटते बरोबर आहे. आणि प्रॅक्टिस करायला पण वेगळे व्हेरिएबल असतात म्हणजे अच्छा. त्यामुळं. मग याच्यामध्ये हे एक सांगा, की ज्यावेळेस तुम्ही वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स यूज करतात, ते प्लॅटफॉर्मची जशास तशी मॅच तर तुमच्या पेपरला होत नाही. नाही सर कन्सेप्ट दुसरी मात्र महत्त्वाची गोष्ट अशी होते, की इथला स्कोर तिथेही मॅच होत नाही. नाही. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं आज 80% इथं येतंय, तिथं गेल्यावर 40-50च येतंय. असं का होतं? सर तिथे थोडे घाबरून जाता. एखादं अच्छा. पझल नाही बसलं तर अडकून जाता. हं, तिथं पण गिव्ह अप नाही करायचंय हं, तुम्हाला. हां, ठीक आहे, हे पझल नाही बसले, बाकी अटेम्प्ट करा. हं. बाकी कॉन्टवर त्याचा इम्पॅक्ट नका पडू देऊ. बाकी तुमचं जे इंग्लिश वगैरे असेल, ते पण व्यवस्थित हँडल करा. असं नाही का एक सेक्शन खराब गेला म्हणून आपली प्रीज निघणार नाही, हं, हं, असं नसतं. हं. म्हणजे आणि होतं. दुसरं असं, की रिझनिंग हे सगळ्यात सोपा विषय समजला जातो हो, बँकिंग सेक्टरला. तुम्हाला काय वाटतं, की रिझनिंग हा खरंच तेवढा सोपा विषय आहे का? माझ्यासाठी तर आहे अच्छा, सर. तुमच्यासाठी तर आहे. आणि अ, असतं म्हणजे 90% तरी सगळ्यांना रिझनिंग सोपं रिझनिंग जातं. सोपा जातो. क्वांट आणि कमर्शियलमध्ये इश्यू येतो, अच्छा. बाकी नाही. मला हे सांगा इंग्लिशचा मेन प्रॉब्लेम्स असतो मुलांचा. जे जसं हं, तुम्ही गावाकडून बिलॉन्ग करताय, तसं अनेक मुलं गावाकडून बिलॉन्ग करताय. या मुलांना डिस्क्रिप्टिव्हची भीती असते. आता बरोबर. ठीक आहे तुम्हाला पी-ओ, आर-आर-बी निघलाय. परंतु ज्यावेळेस एस-बी-आयचं मी प्रिपरेशन करत असेल समजा, हं. तर माझा डिस्क्रिप्टिव्हचा इश्यू होऊ शकतो. तर मग डिस्क्रिप्टिव्हला पण तुम्ही स्टडी केला असेलच. ते हो, कशा केला. पद्धतीने केला? मी डिस्क्रिप्टिव्हला म्हणजे बुक्स वगैरे न्यूजपेपर जास्त रीड करायची. हं, पॅराग्राफ, पॅसेज वगैरे हं. आणि त्यानंतर मग गाईडलीच्या मॉक्स असतात अच्छा. डिस्क्रिप्टिव्हच्या ओके. स्पेशल. त्या घ्यायची आणि त्यावरती रोज प्रॅक्टिस करायची. एसे असो, त्यानंतर लेटर रायटिंग हं, हे सगळं त्यावरती प्रॅक्टिस केलं ना, आपण स्वतःला पण एनालिसिस करतो. आपण तेवढ्या टाईममध्ये तेवढे शब्द टाइप करू शकतोय का? आणि आपली लँग्वेजनुसार आपल्याला ते मार्क्स येतात ना, तेव्हा बरोबर. आपल्याला समजतं का आपल्या ग्रॅमॅटिकलमध्ये किती किती चुकतंय चूक आहे. आणि स्पेलिंगमध्ये किती एरर होत आहे, तर आपले बरोबर. मार्क्स कुठे कटताय. याच्यानंतर दुसरी एक गोष्ट कधी-कधी मॉकला कमी स्कोर येणे हं. आणि कधी-कधी अचानक जास्त येणे. हे फ्लक्च्युएशन जे होतं. तुम्ही ज्यावेळेस चहा प्यायला येतात आम्हाला कळतं लगेच तुमचा चेहरा जर सुकलेला असेल, तर समजायचं तुमचा मॉकमध्ये मॉक्स. प्रॉब्लेम झालेला आहे आणि तुमचा चेहरा एकदम टवटवीत असेल, तर तुम्ही एकदम 80-90% आहात. हे आम्ही समजून जातो. पण ज्यावेळेस तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीतून जात असतात, त्यावेळेस आपल्याला स्कोर ज्यावेळेस कमी येतो, मुलं अक्षरशः मॉक टेस्ट बंद करतात हो. द्यायची. तर मग ह्याच्यामध्ये तुम्ही कसं फेस केलं? नाही सर, असं म्हणजे मूड नसेल तर उगीच मॉक ओपन करून बसू नका. बरोबर आहे. जेव्हा तुमचा मूड हा तुमचा जर आज तेवढा मूड नाही, तुम्ही सेक्शनल मॉक द्या. तुम्ही हं, प्रीचे असो, मेन्सचे असो, असं नाही का प्रीचे सेक्शनल नाही दिला पाहिजे. प्रीचे द्या, मेन्सचे द्या, पण सेक्शनल द्या आणि जेव्हा फ्रेश मूड असेल तेव्हा फुल लेंग्थ मॉक द्या आणि व्यवस्थित एनालिसिस करा. असं नाही की मॉक दिली, क्लोज करून बसलो, ठीक आहे आता मी फिरून येतो थोडं. हं, अगोदर एनालिसिस करा हं, आणि नंतर मग स्वतःला समजा की म्हणजे खरंच तुम्ही तिथं कमी पडला, की आज तुमचा मूड नव्हता, हं, की खरंच तुम्हाला त्या चॅप्टरचा तो क्वेशन येतच नव्हता. हं. हे तुम्ही ग्रुपमध्ये डिस्कशन करा तुमच्या. अच्छा. दुसरी गोष्ट मेन जे असते आर-आर-बीला कॉम्प्युटर. हो. बरेच जण त्याला लाईटली घेतात, की काही नाही कॉम्प्युटर असंही निघून जातोय आपला. तर कॉम्प्युटरचा काय स्टडी केला आणि कॉम्प्युटर कुठून केला पाहिजे? सर कॉम्प्युटर तर असं नाही की फक्त आर-आर-बीसाठी बाकी हं, इन्शुरन्स बेस एक्झामसाठी पण असतो. बरोबर. मध्ये एल-बी-यूच्या ॲड आल्या तर त्यासाठी पण त्यासाठी असतं. पण. हं, आणि फक्त असं एक आर-आर-बी म्हणून कॉम्प्युटर बेसिक करू नका. ठीक आहे पासिंग काढायची असं नाहीये. मेन्सला लीड पण मॅटर करते सर. बरोबर. हो. आणि जेव्हा तुम्हाला आउट ऑफ मार्क असतात तेव्हा खूप हेल्प होते. असं हं, हं. लोकांचे 0.5 पण रिझल्ट्स बरोबर. लागतात. हां, हां. तर त्यामध्ये असं नाही की कॉम्प्युटर हा म्हणजे वीक असला तर किंवा एव्हरेज असला तर चालेल. हं, जी पण तयारी करताय प्रामाणिकपणे करा. ज्या पण विषयाची करताय प्रामाणिकपणे करा. तुम्ही कॉम्प्युटरला सचिन अरोरा. सचिन आवरला. हो. अच्छा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, की मला हे सांगा, की ज्यावेळेस तुम्ही स्टडी करत होतात, त्यावेळेस तुमचं शेड्यूल कसं असायचं? म्हणजे सकाळी किती वेळ काय? कारण बऱ्याच जणांना टाईम टेबलच बनवता येत नाही.
ते जण सगळेजण आमच्याकडे येतात. पण आता आम्हाला माहित नाही त्यांचं डेली शेड्यूल कसं आहे. त्याच्यानुसार टाईम टेबल बनवणं आम्हालाही अवघड जातं. पण तुम्ही कशा प्रकारे शेड्यूल ठेवलं होतं? सर माझं शेड्यूल तर मी आकाश सरांकडे यायची काउन्सिलिंगला. सरांनी जसं बनवून दिलेलं आहे. 100% माझं फॉलो नाही व्हायचं आणि हां. आता जॉबमुळे तर लास्ट 1 इयरमध्ये माझं तेवढं 100% फॉलो नाहीच झालं. हं. पण एक बेसिक आयडिया पण आलेली असते आणि सर सांगायचे, "तुझा स्कोअर चांगला आहे ना, मग तू मेन्सकडे थोडं शिफ्ट हो आणि बरोबर. तुम्ही काउन्सिलिंग केली पाहिजे." मला असं वाटतं हं, सरांकडे येऊन भेटला पाहिजे. तुम्ही खरंच कुठे कमी हं, पडताय हं. ना, हे आपल्याला खरंच एखाद्या म्हणजे भेटल्यावरच समजतं सरांना वगैरे, की खरंच तुम्ही किती कमी पडताय. नाहीतर आपण रोज येतोच आहे लॅबला, मॉक हो. देतोच आहे. आपल्याला माहीत नाही आपलं काय चालू आहे. परंतु पण विद्यार्थ्यांना असंही वाटतं, की आकाश सर खूप मोठ्या लेव्हलचे आहेत, आपण कसं गेलं पाहिजे? नाही, असा कधीच तुमच्या विचार कधी करू मनात नका. कारण याच्यामध्ये मीच आत्ता काही मुलं असतील, मुली असतील त्यांना आकाश सरकडे घेऊन गेलोय. पण बरेच जणांचा प्रॉब्लेम आहे, की सरला मी कसं भेटू? सरला मी एवढे छोटे प्रॉब्लेम सांगू का? असं कधी तुम्हाला वाटलं का? असा कधीच विचार नका हं, करू. कारण सर खूप फ्रेंडली म्हणजे खूप हं, चांगले हं, नेचरला असं नाही म्हणजे त्यांच्या पर्सनॅलिटी करून भीती वाटत हं. असेल तुम्हाला, पण हां, तसं नाहीये. सर खूप छान गाईड करता आणि कन्सिस्टन्सी पण ठेवा. सर तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगतील, की "हां, तुला इन्शुरन्समध्ये किंवा किती अभ्यास करायची गरज हं, आहे. बरोबर, खरंच YouTubeचे लेक्चर खूप जास्त बघण्याची गरज आहे का थेरॉटिकल प्रॅक्टिसची बरोबर. गरज आहे, हं, का ऑफलाईन प्रॅक्टिसची गरज आहे?" आणि ते फॉलो करा. खूप वेळ म्हणजे लेक्चर बघण्यात किंवा यात घालवू नका. मला असं अच्छा. वाटतं. दुसरं असं महत्वाचं, की बॅचेस किती वेळ केल्या पाहिजेत? काही-काही जण वर्षभर बॅचेस आहेत म्हणून वर्षभर बॅचेस करत बसतील. नाही. तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं, की जी एकदा तुम्ही बॅच लावली ना, हं, होमवर्क तेव्हा बॅच जोपर्यंत आपली चालू आहे, तेव्हा प्रामाणिकपणे होमवर्क करा. हं. ती बॅच वापस करायचं कामच नाही पडलं पाहिजे. बरोबर. हां, कॉन्टची तुम्ही रिपीट करताय, तर ठीक आहे. तुम्हाला कमर्शियल समजायला वेळ लागेल, हं, एखादी कन्सेप्ट रिपीट करायला वेळ लागेल. हं. पण जेव्हा बॅच चालू आहे, तेव्हा ती कन्सिस्टन्सीने करा आणि अच्छा. होमवर्क पण तेव्हाच कंप्लीट करायला ओके. पाहिजे. होमवर्क करताना बॅच सुरू असताना खूप अडचणी येतात. हं. याच्यामध्ये अडचण अशी की होमवर्कच कंप्लीट होत नाही. रात्रभर जागतात काही-काही मुलं. पण त्यांचा होमवर्क तिथं कंप्लीट नाही होत मग त्याचं कंप्लीट नाही झाल्यावर परिणाम आपल्याला त्यांच्या अभ्यासावर दिसतो. पण असं नाहीये सर, कंप्लीट होतो आणि सॅटर्डे, संडे पण तुम्हाला संडे पण असतो. तुम्ही एक्स्ट्रा टाईम देऊ शकता. ज्या दिवस बरोबर. तुमची बॅच नसते, तुमचा राहिलेला पेंडिंग होमवर्क पण तुम्ही कंप्लीट करू शकता. अच्छा. इव्हन माझी माझी पण बॅच होते, तर मी सॅटर्डे, संडे सर कधी सुट्टी असती, तर मेहंदीची ऑर्डर वगैरे हं, घ्यायचे. हं. तर त्यामुळे माझं असं होतं, की मी रात्री 3-4 पण वाजले, तर मी होमवर्क त्याच दिवशी कंप्लीट करायची. होमवर्कला महत्त्व आहे. हां, होमवर्क महत्त्व दिलं, कारण नंतर तुम्हाला फक्त स्पीड वाढवायची गरज हं, पडते. हं. म्हणजे परत बेसिक कन्सेप्ट क्लिअर करायला 6 महिने जायची गरज नाहीये ना. हं, हं. परत फक्त प्रॅक्टिस करायची आणि स्पीड वाढवायची, त्यावर फोकस करायचं. अच्छा. दुसरी महत्त्वाची गोष्ट ज्यावेळेस तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करत होतात, कधी-कधी सोशल मीडियाचा पण यूज करत असतात. तर हो मग सर. तुम्हाला काय वाटतं, की सोशल मीडिया वापरणं हे चुकीचं आहे, की सोशल मीडियाचा योग्य उपयोग केला तर आपल्याला युजफुल आहे? एक एक लिमिटपर्यंत यूज केला पाहिजे. तुम्ही तुमचा स्क्रीन टायमिंग चेक केला पाहिजे. तुम्ही कोणत्या ॲपला किती वेळ देताय हे पण चेक केलं पाहिजे. म्हणजे माझं तर थोडं सध्या मागच्या 1-2 वर्षात Insta वगैरे म्हणजे खूप कमी होतं हँडलिंग. हं. कारण कारण वेळ आपल्या प्रॅक्टिसला जाते. आपण प्रॅक्टिस. कुठं कमी पडतोय हे आपण समजलं पाहिजे. का फक्त लोकांच्या स्टोऱ्या बघून आपली स्टोरी बनत नसते ना. आपली स्टोरी बनवायला आपल्यालाच मेहनत घ्यावी लागते. बरोबर आहे. सगळ्यात महत्त्वाचं वाक्य असेल, लोकांच्या स्टोऱ्या पाहण्यात वेळ घालवू नका. आपल्याला पण स्टोरी बनवायची आहे, तर त्याच्यासाठी आपल्या स्वतःला वेळ द्यावा लागेल. दुसरं असं, की ज्यावेळेस तुम्ही जी-केचा विषय येतो पहा. बरेच ओके. जण जी-केला घाबरतात. त्यातल्या त्यात मुली. मी कित्येक वेळेस ज्यावेळेस काउन्सिलिंगला बसतो किंवा इंटरव्ह्यूला बसतो ना, त्यावेळेस एक मेन प्रॉब्लेम असतो, ह्यांना जगाचं काही घेणं-देणं नसतंय. फक्त क्वांट, रिझनिंग, इंग्लिश. तर हां. एक मुलगी म्हटल्यानंतर बाहेरचं नॉलेज पण ठेवलं पाहिजे. हे तुम्हाला काय वाटतं, की जी-के कशाप्रकारे केलं पाहिजे? सर मला वाटतं डिस्कशन पण केलं पाहिजे हं, आणि मी एक नॅशनल लेव्हलच्या सरांना पण फॉलो केलं हं. आणि तुम्ही 1-2 सोर्स तर वापरलेच पाहिजे. अच्छा. कारण असं नाही की फक्त पासिंग पुरतं. कधी-कधी लीडसाठी पण हेल्प होते जीकेची आणि तो व्हॅरी होणारा सब्जेक्ट आहे. बरोबर, आपण आपण असं डिसाईड नाही करू शकत, हा एवढं चॅप्टर करायचे किंवा बरोबर. एवढंच येणार आहे. हं. तर तुम्ही केलं पाहिजे. असं नाही की तुम्ही Instaला 10 पेज फॉलो केले जीकेचे आणि आपण त्याच्यात खूप अभ्यास करतोय. त्यात आपण अभ्यास नसतो करत. आपण डिस्कशन केलं पाहिजे. थेरॉटिकल गोष्टी शिकल्या पाहिजे. जे काही मॅगझीन वगैरे आहे ते रिपीट वाचले पाहिजे. अच्छा. त्यांनी आपल्या स्कोरला हेल्प होणार आहे. बाकी काही नाही. ओके. दुसरं एक मला थोडंसं फॅमिलीविषयी ज्यावेळेस तुम्ही सिलेक्ट झाला, त्यावेळेस काय तुमच्या घरामध्ये वातावरण होतं? कारण तर आपल्या घरातलं पहिलं सिलेक्शन, त्यातली त्यात गव्हर्नमेंट बँकमध्ये आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी सगळ्यात मोठी मुलगी आहे, जी जबाबदारी घेतली तिने हे सिलेक्शन मिळवलेलं आहे. माझ्या घरातलंच नाही, माझ्या गावातली पण मी पहिली मुलगी आहे गव्हर्नमेंट जॉब मिळवणारी. अच्छा. म्हणजे आमच्या गावातलं कोणीच असं मुलीमध्ये एवढं मुलीमध्ये पुढे नाही. शिकलेलं नाही. हां. तर म्हणजे घरच्यांनाच नाही, गावातल्यांना पण सगळ्यांना खूप खुशी झाली. अच्छा. त्यांनी सत्कार वगैरे पण केला. पण म्हणजे घरच्यांची माझ्या फॅमिलीमध्ये मी पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा आता जॉब असणारी सगळे ग्रॅज्युएशनपर्यंत स्टॉप आहे सगळेजण. अच्छा. तर मी म्हणजे पहिली मुलगी आहे किंवा मुलगा-मुलगी सगळ्यांमध्ये मीच पहिली आहे, की मी जॉबपर्यंत आली आणि त्यांनी तेवढा विश्वास ठेवलाय माझ्यावरती. ओके. त्यामुळे खरंच थँक यू आणि आई-वडिलांचे. याच्यामध्ये अजून एक,
की ह्या श्रेयामध्ये अजून कोण अशी व्यक्तीच आहेत की ज्याचं श्रेय तुम्ही त्यांना देता? सर आकाश सर आहेत, जेवढी कन्सिस्टन्सी कन्सिस्ट मेंटेन केली. बरोबर आहे. तर सगळ्यात अगोदर तर मी माझ्या घरच्यांना श्रेय देईल. हं, नंतर झालं लास्ट 1 वर्षामध्ये तो स्टाफ माझ्यासोबत आलाय. पण हं. स्टाफ पण सपोर्टिव्ह होता. खूप त्यांनी माझ्या म्हणजे एवढ्या मेन्स कधी पण असता, माझ्या सगळ्या इन्शुरन्सच्या मेन्स मुंबईला सेंटर आलेलं. बरोबर आहे. पण आम्हाला तर वर्षात फक्त 15 सुट्ट्या असतात. अरे वाह! पण मग त्यांनी खूप ॲडजस्ट केलं, म्हणजे खूप सपोर्ट केला मला. "हां, ठीक आहे मॅडम, तुमची एक्झाम आहे. आम्ही हं, ॲडजस्ट करतो. तुम्ही जा." हं. आणि बाकी पण घरच्यांना पण आणि फ्रेंड्स जे काही होते माझे क्लोज, बाकी डिस्कशन करणारे पण, सगळ्यांना थँक अच्छा. त्याच्यानंतर याच्या पुढचे टार्गेट्स काय असतील? आता तुम्ही फक्त बँकमध्येच थांबताल का? नाही सर. की तुम्हाला पुढे पण जायचंय? कारण जर एवढे रिझल्ट मिळाले, तर एक इच्छा असते की आपण काहीतरी दुसरं पण केलं पाहिजे मोठ्या स्टेजसाठी. हो. तर सध्या आता मी पुढे इन्शुरन्स करणार आहे. अच्छा. तसं मी यावर्षी पण डबल-ओचा इंटरव्ह्यू वगैरे दिलेला. अच्छा. स्कोर पण LIC चांगला डबल-ओ. हां, ओके. दिलेला. इन्शुरन्सच्या पण सगळ्या एक्झाम दिल्या मीन्स. हं. बट बॅड लक नाही आलेलं यावर्षी रिझल्ट अच्छा. कुठला. नक्कीच पण पुढच्या नंतर वर्षी येतील. पुढे प्रयत्न करेल. अच्छा. फक्त कन्सिस्टन्सी राहिली पाहिजे. ओके. जाता तुम्ही मुलांना काय सांगताल? सर मी एवढंच सांगेल, की कन्सिस्टन्सी ठेवा. वेळोवेळी सरांना येऊन भेटा. तुम्ही कुठे पडताय हे तुम्हाला कधी माहिती नसतं, पण त्यांना माहिती असतं आणि ते बरोबर. तुम्हाला व्यवस्थित सांगू शकता, की खरंच तुम्ही कुठे कमी पडताय. आणि बाकी रिलॅक्स म्हणजे रिझल्ट सगळ्यांचाच येतो. फक्त थोडा वेळ द्या, स्वतःला वेळ द्या. स्वतः खूप म्हणजे तुम्ही कुठे कमी पडताय हे बघा आणि तुमचे पण रिझल्ट लवकर येतील. सगळ्यांना ऑल द बेस्ट. अच्छा. तर ह्या आपल्या पॉडकास्टमधून आपल्याला 2-4 गोष्टी त्यांच्याकडून घ्यायच्या आहेत. ते म्हणजेच मी त्याच्यासाठी वाक्य पण कन्सिस्टन्सीचंच लावलेलं आहे. कारण ज्यावेळेस आपण अभ्यास करतोय, त्यावेळेस आपली कन्सिस्टन्सी सगळ्यात महत्त्वाची असते. दुसऱ्याचे सिलेक्शन होतायत, आपलं सिलेक्शन होत नाही. सोशल मीडियावरती दुसऱ्यांच्या स्टोरी आपण पाहतोय, ह्याला महत्त्व नाहीये. आपण काय आहे तर आपलं सेल्फ एनालिसिस याच्यामध्ये झालं पाहिजे. व्यवस्थित प्रकारे गाईडन्स जे असेल ते त्या टायमिंगला घेत आलो पाहिजे. प्रत्येक शिक्षकाला आपण भेटलो पाहिजे. भेटल्यानंतर आपले बरेचसे जे सोल्युशन असतील ते आपल्याला तिथं निघत असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट परिस्थिती आता त्यांची परिस्थिती खूप भयानक आहे. कारण याच्यामध्ये 3 मुली आहेत. तिन्ही मुलींना आपल्याला शिकवायचंय. दुसरी महत्त्वाची गोष्ट जबाबदारी असतात. या सगळ्या गोष्टी त्यांच्या पॅरेंटचे खूप म्हणजे धन्यवाद, की त्यांनी मुलींना इथपर्यंत आणलं आणि त्यांच्याकडून ज्या अपेक्षा त्यांनी ठेवल्यात त्या त्यांच्या मुलींनी कंप्लीट केल्या. म्हणजे ह्यांच्यामध्ये दोघांचंही श्रेय तेवढंच आहे. पॅरेंट्स आणि त्याच्यानंतर पूनम मॅडमचं सुद्धा. दुसरं असं सगळ्यात महत्त्वाचं, की ज्यावेळेस आपण जॉब करतो, त्यावेळेस एक लक्षात घ्या, की आपल्याला जॉब इम्पोर्टंट आहे. जॉब करता आपण स्टडी करू शकतो. असे बरेचसे विद्यार्थी आहेत, की जे विद्यार्थ्यांची परिस्थिती नाहीये. परंतु काही जॉब जे असतील, ते जॉब जर लागले तर आपण ते पकडले पाहिजेत. ते करता आपण स्टडी तिथं करू करू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या पॉडकास्टमधून घ्यायच्यात. इथं आल्याबद्दल पूनम तुमचं खूप थँक सर. अभिनंदन आणि भविष्यात तुमच्या ज्या अपेक्षा असतील, नक्कीच त्या कंप्लीट होतील आणि संकल्प टीमतर्फे तुम्हाला खूप जे काय तुमच्या पुढच्या भावी आयुष्यासाठी किंवा भावी वाटचालीस खूप शुभेच्छा. थँक सर. थँक